संभाजीनगर मालेगाव हायवेपासून देवगाव ते लासूर रोड साधारणपणे 1 वर्षापासून खोदून ठेवला आहे. धूळ उडत असल्यानं परिसरातील शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले होते. मिरची उत्पादक शेतकरी भानुदास गोरे यांनी 4 लाखांची नुकसान भरपाई मागितली होती. गणेश मच्छिंद्र गोरे यांचे रोड टच टोमॅटो पीक असून त्यांचे 3 लाखांचं नुकसान झाले. रोडची धूळ रोडपासून दूरपर्यंत जाते, तसेच प्रवाशांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत शिवशाही न्यूजवर बातमी प्रकाशित झाली होती. कृषीभूषण गोरखनाथ गोरे यांनी ही बाब लोकप्रतिनिधी व कॉन्ट्रॅक्टर यांच्या निदर्शनास आणून दिली व आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावर आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ परिस्थिती समजून घेऊन कॉन्ट्रॅक्टर यांना चालू कामावर पाणी मारण्याच्या सूचना दिल्या. कॉन्ट्रॅक्टरनं पाणी मारण्यास सुरुवात केली. शिवशाही न्यूजच्या बातमीमुळे कॉन्ट्रॅक्टरनं लवकर दखल घेतली. त्यामुळे सर्व शेतकरी, प्रवासी, चालक, मालक यांनी शिवशाही न्यूज व लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत. शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी, वैजापूर. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.